गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केटमध्ये काल प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे की जे खूप आपण म्हणू शकतो की जनरल आहे. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ट्रम्पनं पुतिनला थ्रेटन केलेलं आहे की तुम्ही 10 दिवसामध्ये तुमचं जे काही वॉर आहे ते युक्रेनसोबत सेटल आउट करा, नाहीतर आम्ही अजून सँक्शन्स तुमच्यावरती लावू. त्यामुळे काय झालं, ऑइलचे जे प्राइसेस आहेत तर ते ऑलमोस्ट 4% वर गेल्यात. परंतु तसं बेसिकली जर पाहिलं तर सगळ्या प्रकारचे सँक्शन्स तर ऑलरेडी लावून झालेले आहेत रशियावरती. अजून काय लावणार आहे, पाहूयात काय करतायत ट्रम्प. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आज फेडचे जे चेअरमॅन आहेत तर त्यांचं स्पीच आहे आणि ते इंटरेस्ट रेटवरती काय डिसिजन देतात ते सुद्धा आहे. परंतु मार्केट ऑलरेडी ॲज्युम करतं आहे की ते कुठल्याही प्रकारचा रेट कट करणार नाही आहेत. परंतु जर कमेंट्री जर त्यांनी डोविश केली तर मार्केटला ते आवडेल, आणि जर कमेंट्री जर त्यांनी हार्श केली की येणाऱ्या काळातही रेट कट्स होऊ शकत नाहीत किंवा परिस्थिती सध्या हाताबाहेर चालली वगैरे वगैरे वगैरे, तर मग ते सगळं जर तसं असेल तर मग बिलकुल ते मार्केटला आवडणार नाही आणि त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की एक मोठा डेंट ग्लोबल मार्केटमध्ये पडू शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इंडियन मार्केट्सवरती सुद्धा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे पाहूयात की आज संध्याकाळी काय घडते त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड राहतील. जर आता आपण ग्लोबल मार्केट्स पाहिले तर ग्लोबल मार्केट्स मोस्टली मिक्स आहेत, कारण USच डाऊन आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ द डाऊनच आहेत, परंतु थोडेफार ग्रीनमध्ये सुद्धा ट्रेड करत आहेत. जर आपण आपल्या FIS DIचा डेटा जर पाहिला तर FISनं पुन्हा एकदा सेलिंग केलेलं आहे 4,500 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 7,000 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे. आता आपण जर पाहिलं तर FIS सतत सेल करत आहेत आणि काल FISच्या सेलिंग असूनसुद्धा मार्केट काल वर गेलं होतं, परंतु त्याला आपण एक रिलीफ रॅली म्हणू शकतो, यापेक्षा जास्त काहीही नाही. एक टेक्निकल बाउन्स बॅक, कारण मार्केट अचानक 2-3 दिवस सतत पडल्यामुळे ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेलं होतं, त्यामुळे एक टेक्निकल बाउन्स बॅक आलेला आहे. तर आता 24,900 ते 950 याच्या दरम्यानचा जो झोन आहे तर तो ॲज अ रेझिस्टन्स म्हणून ॲक्ट करेल, त्यामुळे तो ब्रेक करणं इझी नाही आहे आणि सिंगल डेमध्ये तर पॉसिबलच नाही. त्यासाठी तिथे बराच वेळ ट्रेड करणं म्हणजे 2-3 दिवस तरी ट्रेड करणं गरजेचं आहे. त्यानंतर एखादी पॉझिटिव्ह न्यूज ग्लोबलकडनं किंवा आपण काय म्हणू शकतो की लोकल इंडियन क्यूज, या सगळ्या गोष्टी काहीतरी फेवरमध्ये असलं पाहिजे तरच तो रेझिस्टन्स ब्रेक होईल, अदरवाईज नाही. आता आपल्या मार्केटसाठी काही गुड न्यूज आहेत, काही बॅड न्यूज आहेत. गुड न्यूज अशा आहेत की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे L&Tचा रिझल्ट आलेला आहे क्वार्टरली, की जो एक्सपेक्टेशन बीट करून गेलेला आहे, खूप चांगला आलेला आहे. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला त्याच्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्यानंतर वरुण बेवरेजेस हा एक स्टॉक फार फोकसमध्ये राहील, कारण त्याने एस्टिमेट बीट केलेला आहे. आता बॅड न्यूज म्हणाल तर जे ऑइलच्या प्राइसेस वाढलेले आहेत ट्रम्पच्या धमकीमुळे, तर त्या मार्केटवरती डेंट करू शकतात. आणि अगेन एक गुड न्यूज आहे ते म्हणजेच की सेबीनं जे काही फॉरेन म्हणजे NRI इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांना डेरिव्हेटिव्हमध्ये काही सूट द्यायचं ठरवलेलं आहे. थोडंसं इझीनेस ते आणणार आहेत, की जी गोष्ट अगेन जे काही बाहेरनं फंड्स येत आहेत डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये, म्हणजेच जेन स्ट्रीटसारख्या ज्या काही कंपन्या आहेत की जे इथे येऊन केवळ डेरिव्हेटिव्हमध्ये वगैरे ट्रेड करतात, तर त्यांच्यासाठी ती गोष्ट चांगली ठरू शकते. त्यामुळे हाही अगेन एक गुड न्यूज आपण म्हणू शकतो. तर आता या सगळ्या गोष्टींना मार्केट कसं रिॲक्ट करतं ते आज पाहावं लागेल. त्यानंतर IMFनं इंडियाचं जे काही GDP रेटिंग आहे ते वाढवलेलं आहे. 6.2 वरनं 6.4 वरती ते घेऊन गेलेले आहेत काल. तीही गोष्ट पुन्हा पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मिक्स सेट ऑफ मार्केट आहे. त्यामुळे तसं कन्फर्म सांगता येत नाही की कुठल्या बाजूला मार्केट जाऊ शकेल, परंतु मार्केट कन्सॉलिडेट करेल एवढं मात्र नक्की. इमिजिएट इथनं आपण काय म्हणतो की फार मोठी डाऊनसाईड एक्सपेक्टेड नाही आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की ऑगस्ट महिन्यामध्ये कधीही पहिल्या 15 दिवसाच्या आसपास कधीही ट्रेड डीलची घोषणा होऊ शकते, हे लक्षात ठेवा. आणि एखादी मिनी ट्रेड डील वगैरे, किंवा तुम्हाला तर माहीतच आहे ट्रम्प कसे स्टेटमेंट्स करतात,
तर त्यांनी जर एखादं स्टेटमेंट केलं तर तेही मार्केटला पुरेसं राहील वरती घेऊन जाण्यासाठी. होप सो. पाहूयात की काय नक्की येणाऱ्या दिवसांमध्ये घडतंय ते. परंतु गिफ्ट निफ्टी आज इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 20 ते 30 पॉईंट गॅप डाऊन ओपन होते, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. त्यामुळे मार्केटमध्ये 24,900 ते 950 हा जो रेजिस्टन्स झोन आहे तर तो इंटॅक्ट राहील. आणि डाऊन साईडला जर पाहिलं तर 24,800 आणि 24,500 हा आपल्याला सपोर्ट झोन म्हणून करताना काम दिसेल. कारण ओपन इंटरेस्ट तिथे हायली आहे. आणि जर आपण कॉल रायटिंग पाहिलं तर प्रचंड झालेलं आहे. साधारण 25,000च्या लेवलला प्रचंड कॉल रायटिंग आहे. त्यानंतर 25,200, 25,300 या लेवललाही फार जास्ती कॉल रायटिंग झालेलं आहे. त्यामुळे अगेन फार काही काळजी करण्यासारखं आहे असं मला बिलकुल वाटत नाही. होप सो. पाहूयात की नक्की काय घडतं येणाऱ्या या दिवसांमध्ये. सगळं काही व्यवस्थित व्हा अशीच आपली अपेक्षा आहे मित्रांनो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा मार्केट डाऊन साईडला ट्रॅव्हल करत असतं आणि एखाद्या इम्पॉर्टंट सपोर्ट झोनवरती येतं ना, तेव्हाच खरं खरेदी करण्याची वेळ असते, अदरवाईज नाही. त्याचं कारण असं आहे की मार्केट ब्रेकआउट्स फेल होतात, ब्रेकडाऊन्स फेल होतात, परंतु बऱ्याचदा मार्केट जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट झोन्स आहेत तर त्याला मात्र रिस्पेक्ट करत राहतं, हे लक्षात असू द्या. जसं आपण पाहिलं 24,500च्या आसपास मार्केट गेलं आणि तिथनं पुन्हा बाउन्स बॅक झालं. हा भलेही तो टेक्निकल बाउन्स बॅक असेल, परंतु वर्स्ट इज ओव्हर हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय की आता तो जो लो आहे कालचा, तर तो ब्रेक करून मार्केट खाली जाणं हे एवढं इझी नाही आहे जेवढं आपल्याला वाटतं. हा भले मार्केट त्या रेंजमध्ये खेळत राहील आणि त्यानंतर स्टॉक्सही खाली जातील, की ज्या स्टॉक्सचे अर्निंग चांगले आले नाही ते खाली जातील, ज्यांचे चांगले आले ते वरती जातील आणि मार्केट म्हणजे आपण इंडेक्स म्हणू शकतो तो मॅनेज होईल, परंतु अदरवाईज होणार नाही. तर होप सो. बघूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.